या गुरुवारचा स्वामी संदेश, भक्ती म्हणजे काय? भक्ती म्हणजे ईश्वरावर निस्सीम प्रेम, श्रद्धा आणि आत्मसमर्पण होय. भज या संस्कृत धातूपासून बनलेल्या या शब्दाचा अर्थ सेवा करणे किंवा शरण जाणे असा आहे. ही केवळ पूजा अर्चा, धार्मिक विधींचा भाग नसून मनापासून ईश्वराशी जोडलेली निस्वार्थ भावनिक आसक्ती आहे, ज्यामध्ये अहंकार नाहीसा होऊन परमेश्वराशी एकरूपता साधली जाते. भक्त आणि परमेश्वर यांच्यातील एक अतूट आणि भावनिक नाते आहे. शब्दाचा उगम. भक्ती हा शब्द संस्कृतमधील भज या धातूपासून आला आहे, ज्याचा अर्थ सेवा करणे, भजणे किंवा वाटून घेणे असा होतो. भक्तीचे प्रमुख 3 पैलू. 1. निस्वार्थ प्रेम. भक्ती म्हणजे ईश्वरावरील सर्वोच्च प्रेम, ज्यात कोणत्याही कशाचीही अपेक्षा नसते, निस्वार्थ भाव. 2. एकरूपता. जेव्हा भक्ताचा अहंकार पूर्णपणे नष्ट होतो आणि तो ईश्वराशी एकरूप होतो, तेव्हा त्याला खऱ्या अर्थाने भक्ती म्हणतात. 3. आत्मसमर्पण. स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पण करणे आणि सर्व काही ईश्वराचेच आहे असा भाव ठेवणे. नवविधा भक्ती. श्रीमद भागवत पुराणानुसार ईश्वराची भक्ती करण्याचे 9 मार्ग सांगितले आहेत. 1. श्रवण. देवाच्या कथा आणि गुणगान ऐकणे. 2. कीर्तन. देवाच्या नावाचा आणि गुणांचा जयघोष, नामस्मरण करणे. 3. स्मरण. सतत ईश्वराचे चिंतन किंवा नामस्मरण करणे. 4. पादसेवन. देवाच्या चरणांची सेवा करणे. 5. अर्चन. विधिवत पूजा अर्चा करणे. 6. वंदन. ईश्वरासमोर नतमस्तक होणे किंवा प्रार्थना करणे. 7. दास्य. स्वतःला देवाचा सेवक मानून सेवा करणे. 8. सख्य. देवाशी मित्रत्वाचे नाते जोडणे. 9. आत्मनिवेदन. स्वतःला पूर्णपणे ईश्वराच्या चरणी अर्पण करणे. थोडक्यात सांगायचे तर, आपल्या लाडक्या दैवतालाच आपले सर्वस्व मानून त्याच्यावर नितांत प्रेम करणे, सतत चिंतन करणे आणि त्यांच्या अस्तित्वाची जाणीव ठेवून आपले मन कायम त्याच भावनेत ठेवणे म्हणजेच भक्ती होय. कॅम क्लब स्टुडिओज प्रायव्हेट लिमिटेड निर्मित जिओ हॉटस्टार या OTT प्लॅटफॉर्मवर आणि कलर्स मराठी या TV चॅनलवर असणाऱ्या जय जय स्वामी समर्थ या मालिकेतील या संदर्भातील व्हिडिओ पाहण्यासाठी डिस्क्रिप्शनमधील कोणतेही चॅनल फॉलो करा. व्हिडिओ पहा आणि आनंद घ्या. सर्व काही गुरूंची इच्छा. आपल्या माहितीतील सर्व स्वामी दत्त भक्तांना हा अविनाशी आनंदाचा मौल्यवान ठेवा आवर्जून पाठवा. दिनांक 7/5/26 रोजी स्वामींचे स्थान हा स्वामी संदेश आपणास मिळणार आहे. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.